नमस्कार, मी संदीप काळे सक्सेस पासवर्ड या माझ्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आज मी औरंगाबादमध्ये आणि औरंगाबादच्या MGM मध्ये एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र व क्लब या ठिकाणी आहे। महाराष्ट्रात नव्हे तर देशातल्या हवामानाचा अंदाज आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून उभं केलेला हा प्रयोग महाराष्ट्रात सध्या चर्चेचा विषय आहे। आणि हा सगळा उपक्रम, हा सगळा प्रयोग श्रीनिवास औंधकर नावाचे एक शास्त्रज्ञ आहेत जे गेल्या अनेक वर्षापासून चालवतात आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून ज्या काही चळवळी आणि जे काही उपक्रम चालतात त्यामध्ये श्रीनिवास औंधकर यांचा खूप मोठा वाटा आहे। हे केंद्र, इथे चालणारं काम आणि श्रीनिवास औंधकर यांचा एकूण सगळा प्रवास या आजच्या सक्सेस पासवर्ड या माझ्या खास शोच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत घेऊन येतोय। मराठवाडा आहे, सध्या उन्हाळा सुरू आहे, पण या उन्हाळ्यामध्येही MGMच्या खूप जबरदस्त अशा वातावरणामध्ये मी आज तुम्हाला या इथल्या केंद्राची भेट करून देणार आहे। खूप चांगला उपक्रम इथं सुरू आहे आणि या उपक्रमाचे करते धरते आणि इथलं ज्यांनी सगळं काही उभं केलेलं आहे ते श्रीनिवास औंधकर माझ्यासोबत आहेत। श्रीनिवास औंधकर सर, आपलं मनापासून स्वागत आहे माझ्या या शोमध्ये। खूप छान वाटलं आपल्याला भेटून, मी हे पाहत होतो, खूप जबरदस्त असं उभं केलेलं आहे। आपण सुरुवात करूया। आपण या सगळ्या तुमच्या जर्नीला, या सगळ्या इथं जे काही उभं राहते, इथून जे काही निर्माण होते त्या सगळ्या प्रवासाला आपल्याला सुरुवात करायची आहे। मी या मिररपासून माझ्या सहकारी इरफानला ही मिरर दाखवायला सांगतो आणि या मिररमध्ये मी किती लांबपर्यंत किती दिसतो असा प्रश्न मलाच पडलेला आहे। ओके, याच्यावर उभं राहिलं तर अजून व्यवस्थिशीर आणि वेगळं दिसेल असं ते म्हणतायत। कारण जेव्हा आपण इकडं पाहू तेव्हा मी किती पटीनं दिसतोय त्या मिररमध्ये, हा चमत्कार म्हणता येणार नाही। एखादा बाबा बोवा असला तर लगेच त्यांनी दुकान आपलं सुरू केलं असतं यात शंका नाहीये। सर, मी सुरुवात करतो की या आपल्या सगळ्या प्रवासाला, या आपल्या सगळ्या जर्नीला, आणि ही जर्नी सुरू असताना इथं जे काही काम चालतंय, इथे जे काही सुरू आहे तेही मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय। मी सुरुवात करतो तुमच्या गावापासनं, तुमच्या शहरापासनं, तिथं असलेल्या संस्कारापासनं, तुमची आई वडील, कसं तुमचं ते सगळं घरातलं वातावरण होतं, कसं ते घरातले सगळे संस्कार होते। आणि म्हणजे श्रीनिवास औंधकर ज्या घरामध्ये ज्यांचा जन्म झालाय तिथं तर ज्योतिषाला खूप प्राधान्य द्यायला पाहिजे होतं, पण विज्ञानाला प्राधान्य दिलं गेलं। हा सगळा प्रवास मी पुढे विचारणार आहे, पण तुमच्या घरातलं वातावरण, संस्कार कसे होते हे मला पहिल्यांदा जाणून घ्यायचे। म्हणजे बाबा सिद्धेश्वर औंधकर हे नांदेडला तारासे मार्केटला एक दुकान होतं आमचं, हैदराबाद मशिनरी कंपनी। त्या ठिकाणी शिवाजीराव कुलकर्णी आणि बाबांचं एक पार्टनरशिपमध्ये दुकान होतं। किर्लोस्करची वितरक असल्यामुळे बऱ्यापैकी बाबांचे मेकॅनिकल इंजिनियर असल्यानंतर अनेक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचायचा योग आलेला होता। आणि मात्र बाबांनी आम्हाला लहानपणापासून काय काम केलं पाहिजे याच्याकरता सातत्याने आम्हाला लावलेलं होतं। मला असं आठवतंय की 3री-4थीला असताना आम्ही दिवाळीच्या सुट्टीमध्ये आकाशकंदील घरी करायचो आणि आम्हाला मार्केटला आमच्या दुकानात विकायला लावायचे। तर जे काही 2 पैसे मिळाले असेल त्याचा आम्हाला प्रॉफिट कसा असतो, नफा कसा असतो, हे बाबाने आम्हाला नकळत शिकवायला प्रयत्न केलेला होता। आई घरी काम करायची, पण आम्ही 4 भाऊ, शेखर, वसंत, राजेंद्र आणि मी, ते या 4 भावाच्या मुलगी कोण म्हणजे आईला नसल्यामुळं घरातले कामं देखील आम्ही 4 करायचो। नकळत संस्कार होत गेले आणि बाबांनी नंतर आम्हाला, मला असं आठवतंय की 8वीपासूनच आम्हाला पगार दिलेली आठवत आहे। म्हणजे मी शाळेची जी फी भरायचो ही मी या पगारातून भरायचो। घरी आल्यानंतर आई वडिलांची लाड होते ते करायचे, पण तुला शाळा शिकायची आहे ना तर ती फी भरली पाहिजेस आणि फी भरण्याकरता तू घरात कारखान्यात काम केलं पाहिजेस। मी कारखान्यात काम करायला लावायचे। हो हो हो। या ठिकाणी आपण आलो की या खगोल शास्त्र दालनामध्ये आपण आलो, लक्षात येईल की 5 वजन ठेवलेली आहेत पृथ्वीवरती। ही पृथ्वीवरती आपण आलो आणि पृथ्वीवरती मी माझं वजन केलं। मुलांना नक्की उत्सुकता असते की माहित असतं ससा की वजन किती आहे, पण तेच मी सूर्यावरती गेलो असतं तर काय असं असतं, तर ते लक्षात येण्याकरता एक 5 दालनं इथे ठेवलेली आहे, छोटीशी उपकरण ठेवलेली आहे। आणि इथे तुम्हाला कळेल
जर तुम्ही पृथ्वीवरचं 100 किलो तुमचं वजन असेल तर ते सूर्यावरती आपण गेलो तर 2707 होईल, चंद्रावरती गेलो तर 16 किलो होईल, मंगळावरती गेलं 37 असेल किंवा गुरुवरती गेलं तर 236 किलो होईल. अशा प्रकारचं दालन या ठिकाणी केल्यानंतर मुलांना ती कल्पना येईल किंवा आपण सूर्य भले जाणार नाही परंतु मी सूर्यावर गेलो तर मग किती असणार आहे एक अंदाज, त्याला मजा म्हणून त्या ठिकाणी आपण हे दालन उभा केलेलं आहे. आणि अनेक मुलं ह्याचा आनंद घेतात आणि त्यातून तो विज्ञान जो भाग आहे तो पुरवायचाच आहे. जर मी चंद्रावरती गेलो तर 1/6 कशामुळे असणार आहे, ग्रॅव्हिटी कमी आहे का तिथली, नेमकं काय होत असलं पाहिजे, हे मुलं मग उलगडायला सोपं जातं. तुमचं मंगळ चांगलं नाही, तुमच्या जीवनामध्ये शनी आहे, अशाला तुम्ही काय सांगणार? नाही, बिलकुल नाही. बघा, लक्षात घ्या की हा जो आता लक्षात येईल की आपण पृथ्वीवरती इथं आहोत आणि प्रचंड आकाराने मोठा आहे. म्हणजे जसं आपण गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून या ग्रहांकडे जाऊ ते गॅसेस किंवा वायुरूप आहेत. या शनी ग्रहाची घनता इतकीच कमी आहे, ह्याला जर एखादा मोठ्या तलावावर ठेवलं असतं तर तो तरंगला असता. म्हणजे त्याची घनता इतकं प्रचंड कमी आहे, म्हणजे फ्लोटिंग होतो, तो असा फ्लोट होतो त्या ठिकाणी. असा जो 150 कोटी वगैरे ग्रह मानवाच्या जीवनावरती परिणाम करत असेल तसं थोतांड आहे. आणि या गोष्टी करता आपण सातत्याने असलं पाहिजे की ग्रह मालिकेतले कुठलाही ग्रह आपल्यावरती परिणाम करत नाही, हे तेवढंच खरं आहे. कोणाच्या तरी आयुष्यामध्ये काहीतरी मंगळ किंवा शनी असतो. नाही, ते बुवाबाजीचं दुकान चालण्याकरता त्यांनी केलेला उद्योग आहे, यात काहीही तथ्य नाही. मला पुन्हा या विषयाकडे इथं जे काही आता आपण पाहतोय हे काय मिसाईल आहेत, कुठले कुठले सगळे विषय आहेत, साधारणतः बघितलं गेलं की 1957 नंतर भारताच्या इस्रोने जी रॉकेटरी किंवा उपग्रह क्षेत्रामध्ये काम सुरू केलं आणि आमच्या अनेक उपग्रह अंतराळात पाठवले सोडले. पण पाठवण्याकरता त्याला स्वतःच एक रॉकेट लागतं. ते रॉकेट लावताना मग सुरुवातीचं जे काही आपल्याला एपीजीनी जे पहिलं रॉकेट सुरू केलं होतं त्यामध्ये लक्षात येईल की ते SLV मॉडेल जे आहे हे अतिशय छोटं होतं. त्यामध्ये पेलोड जो म्हणता येईल तो पेलोड जो म्हणता येईल त्या पेलोडचा आपण विचार केला की साधारणतः अतिशय कमी पेलोड आपल्याला 40 किलोचाच त्या ठिकाणी लिफ्टिंगचं कॅपॅसिटी असलेला जेव्हा जो पार्ट हा उचलला गेला असेल. मग त्यामध्ये SLV नंतर PSLV नंतर GSLV आणि नंतर MAC-3 जे आहे ही रॉकेट डेव्हलपमेंट कशी होत गेली भारताची ही या ठिकाणी दाखवायचा प्रयत्न केला गेलेला आहे. होतं काय या ठिकाणी PSLV म्हणजे ध्रुवीय कक्षेमध्ये फिरणारा जो काही उपग्रह आहे, कमी उंचीची फिरणारे आहेत, ते आता कमी ताकदीत लागतं. आणि GSLV मध्ये आम्हाला जे ध्रुवीय कक्षामध्ये भूस्थिर कक्षेमध्ये आम्हाला जे आपल्याला कम्युनिकेशनसाठी किंवा डिश TV करता आपण जे वापरतो याकरता आपण रॉकेट जे आहे त्याची ताकद मोठी लागते आणि त्या ह्याच्याकरता क्रायोजेनिक इंजिन त्याला वापरलं जातं. हे क्रायोजेनिक इंजिन जे आहे हे भारताने स्वतः विकसित केलेलं आहे. पण यामध्ये मग साधारणतः बघितलं गेलं 200 किलोपर्यंत आपण त्याची लिफ्टिंग कॅपॅसिटी ठेवलेली आहे. उपग्रह जो आहे हा 200 किलोपर्यंत जाऊ शकतो. पण आताच्या मोहिमा सध्या भारताच्या चालू आहेत, गगनयान आहे, शुक्रयान आहे किंवा चंद्रयान, मंगळयान चालू आहे. याकरता प्रचंड म्हणजे लिफ्टिंग करणारा जो उपग्रह लागणार आहे, रॉकेट लागणार आहे, हे MAC-3 आपल्याकडे भारताने विकसित केलेलं आहे. लक्षात येईल की या सगळ्या याच्यातून भारताचा जो अंतराळ प्रवास आहे हा या ठिकाणी दाखवायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. याच भागामध्ये जर मागं बघितलं असेल मुलांना या विषयामध्ये करिअर करत असेल ॲस्ट्रॉनॉमीमध्ये किंवा खगोल अंतराळामध्ये भारतामध्ये तर आयुकासारखी मोठी संस्था आहे, भारतातल्या संस्था आहेत की आयुका आहे, टाटा इन्स्टिट्यूट फंडामेंटल आहे, नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी GMRT आहे, नंतर उदयपूरची सोलर ऑब्झर्वेटरी आहे, नंतर रमन इन्स्टिट्यूट, नंतर इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स आणि इस्रो या प्रमुख भारतातल्या संस्था ज्या आहेत या आम्ही एकत्रित केलेल्या आहेत. आणि या ठिकाणी एक होलोग्राफीचा होलोग्राफी असं म्हटलेलं आहे. आणि यावरती मयुरी होलोग्राफी थिएटर आहे. आपण 1-2 शो दाखवतो याच्यावरती. लाईट बंद कर. हो, या ठिकाणी आपल्याला जे इमेज बघता येईल हां ते लावायला हा लाईट बंद करशील तुला. हा, हे जो शेप पिरामिड शेप आहे या पिरामिड बघा लक्षात येईल की सुरू करणार हा समोर लाईट बंद करशील असा साईडने घ्या, साईडने बघा आपण.
इथं काहीच नाही यामध्ये, पण चारी बाजून तुम्हाला प्रोजेक्शन त्या ठिकाणी दिसतं. इरफान खालून घ्या. अच्छा, म्हणजे याचा आजूबाजूला कुठलंही इफेक्ट याचं काही नाही होत नाही. आणि बघितलं गेलं या तंत्रज्ञानाचा आता प्रचंड मार्केटिंगमध्ये देखील वापर केला जातात आणि काय म्हणता येईल की अनेक सभांसाठी देखील हा उपयोग केला जातो. हो हो हो. आता इथं जे मुलं येतात वेगवेगळी विज्ञानाच्या दृष्टिकोनातून त्यांचे अनेक प्रश्न असतात. काय नेमके मुलांना विज्ञाना घेऊन प्रश्न पडतात आणि त्याचं निरासन नेमकं कसं होतंय? खगोलशास्त्र दालनामध्ये आलो आपल्याला की अनंत प्रश्न पडलेले आहेत की विश्वाची निर्मिती कशी झाली असेल, विश्वाची व्याप्ती कशी असेल, पृथ्वीच्या व्यतिरिक्त जीवसृष्टी असू शकते का, किंवा आता जे काही अंतराळ तंत्रज्ञानामध्ये आम्ही भारतामध्ये जी प्रगती झाली असेल, येत्या काळामध्ये करिअर करण्याकरता काय काय करता येईल, असे अनेक प्रश्न मुलांना पडले असतात. हे मुलांना सहजपणे त्यांना सांगण्याचा प्रयत्न इथे केला जातोच. त्यांच्या शंकाचं निरसन आणि त्यांना उत्सुकतेपोटी अनेक काही जे इनपुट्स आहेत ते दिले पाहिजेत. बघितलं जातं की भारत देखील आता शुक्र ग्रहावरचं आपलं एक मिशन पाठवत आहे. गगनयान अंतराळामध्ये बघितलं जातं की भारत देखील त्या ठिकाणी स्वतःचा माणूस अंतराळामध्ये पाठवण्याचा प्रयत्न करतो आहे. या सगळ्याचा उलगडा या मुलांच्या प्रश्नांना दिलं जातं. या दालनामध्ये आपण आलो तर लक्षात येईल की साधारणतः 78 प्रयोग आहेत. भौतिकशास्त्र दालनामध्ये आपण आलेलो आहोत आणि या मूलभूत विज्ञान जे आहे, माननीय अंकुशरावजी कदम जे आपले MGMचे सचिव आहेत, त्यांच्या मूल कल्पनेतून हे सगळं उभा केलेलं विज्ञान केंद्र जे आहे, त्यात बघितलं गेलं की मुलांना आज शाळेतलं प्रॅक्टिकल नाहीच झालेलं आहे आणि त्या शाळेतल्या प्रॅक्टिकलला पुन्हा एकत्रित करून त्यांना त्या खगोल विज्ञान किंवा भौतिकशास्त्राची जी काही आवड आहे ही निर्माण करायचं या ठिकाणी आपण प्रयत्न केलेला आहे. जो आपलं 6वी 7वी 8वीचा सिलेबस आहे त्यातले जे काही भौतिकशास्त्र आहे ही या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्यातून प्रयोग आहेत म्हणजे सोपे आहेत आणि त्यातून मला याला घेऊन असं होतो की शेतकऱ्यांची मुलं किंवा ग्रामीण भागातून आलेली मुलं जे प्रत्यक्षामध्ये या सगळ्या गोष्टीचा प्रयोग आपल्या आयुष्यामध्ये करत असतात, हो त्यांनाच विज्ञानाची गोड लागत नाही अशी अवस्था आहे. हो आर्थिक कारण आणि बाकी आजूबाजूची परिस्थिती त्याला कारणीभूत असू शकते, पण विज्ञानाची गोडी लागावी विशेषतः या ग्रामीण भागातल्या गरिबांच्या शेतकऱ्यांच्या मुलांना, यासाठी तुम्ही काय सुचवा? लक्षात घ्या की आम्ही महत्वाचा भाग घेतलेला आहे की आपल्या भाषेमध्ये ते विज्ञान पोहोचलं पाहिजे. मुलांना आज जी अडचण अशी ग्रामीण भागातल्या मुलांना ते इंग्रजी पोहोचलं की नको वाटतं. माझी या भाषेमध्ये मला मराठीतच हे विषय समजला आणि कळलं की हा विषय खूप सोपा आहे तर नक्की त्यावर मुलं वळतात. आणि सहसा आम्ही या ठिकाणी डिपेंडिंग म्हणजे जो काही ज्याला संवादक आवाज आहे, संवादक आमच्या हिंदीमध्ये, मराठीमध्ये आणि इंग्रजी भाषेमध्ये संवाद साधतात. आणि मराठीत लक्षात आलं की मराठीमध्ये संवाद साधल्यानंतर त्या विषयाला अतिशय सोपंपणा मिळतं आणि त्यांना तो विषय सहज उपलब्ध होतो. आणि त्यामुळं ही जी ग्रामीण भागातली मुलं आहेत, जिल्हा परिषदेच्या माझ्याकडे विद्यार्थी येतात, त्या CBSE पॅटर्न देखील विद्यार्थी येतात आणि त्यामुळे त्यांना हा विषय सोपा जाण्याकरता लोकल म्हणजे स्थानिक भाषा आपली जी आहे त्याचा उपयोग केला जातो. आता आपण या एखाद्या याच्यावर करूया हे काय आहे नेमकं. आणि मला असं वाटतं की बल आणि दाबचा जो काही आपण सिद्धांत होता, हे न्यूट्रलचा झोका, असं काय आहे याचं वैशिष्ट्य? झोका असं आहे, या ठिकाणी एक 5 छर्रे आहेत, त्यातलं मी एकाला फक्त या ठिकाणी प्रेशर करतोय. तो कसा त्याचा प्रतिसाद कसा भेटतो ते बघता येईल. म्हणजे मी एकच फोर्स दिला होता, ओके, आणि त्यामुळे तुम्ही एकालाच तिने फोर्स अप्लाय झालेला आहे. पण या ठिकाणी बघूया मी 3चा देतो. न्यूटनचा झोका. लोखंडी चेंडूचा हा झोका ऊर्जा तथा संवेग अक्षतेचा नियम सहजपणे विशद करतो. ओके, जेवढा फोर्स दिला होता हो त्यामध्ये जेवढा मी फोर्स देतो आहे हो, तेवढाच मला हे पण एक जरा समजून घ्यायचं आहे. हा या ठिकाणी लक्षात येईल हो, की आपण ज्या गाडीत बसतो हा न्यूटनचा पहिला नियम. पहिला नियम, हो. पहिला नियम. आणि यामध्ये लक्षात येईल की आपण गाडी ड्रायव्हर आहोत, ही आपली गाडी आहे हो. आणि आपण गाडीला वेग देणार आहोत. हो जो गाडीला वेग असेल तो आपल्याला प्राप्त होतो हो आणि आपण फिरवलेला आहे. हो, बरोबर आहे. बॉल देखील त्याच वेगाने घेतो आहे, तो गाडीला भेटलेला आहे. हो पण माझी जी पोझिशन असते हो. त्याच्या समोर आदळलं जातं हो आणि ते आदळत असताना लक्षात येईल की
हो हा कंपस घालणं आहे हो हे त्यात लक्षात आलं की न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार तो जो आहे हा पुढे ढकलला जातो हो. आणि तो जर ढकल म्हणजे तुम्हाला सुश करण्याकरता सीट बेल्ट घालणं आवश्यकच आहे हे याच्यात सांगायचं. लोक सीट बेल्ट घालत नाहीत आणि मग अपघात होतात. हेमा मालिनी सारखी किती उदाहरण आपल्या समोर आहेत की चेहरा शाबूत राहत नाही असा प्रकार आहे. मला एक प्रश्न अजून या निमित्ताने विचारायचा आहे, या केंद्राच्या निमित्ताने शेतकऱ्याला या केंद्राचा फायदा काय होतो? म्हणजे पाऊस पडणं असेल, वादळ येणं असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचं नैसर्गिक आपत्ती असेल, तुम्ही कशा पद्धतीने इंटिमेशन देता आणि त्या प्रत्यक्षामध्ये खऱ्याखुऱ्या कशा उतरतात? आपल्या नांदेडच्या देखील खगोलशास्त्र केंद्रामध्ये साधारणतः 2002 आपण डाटा गोळा केलेला आहे. इथं पण एमजीएमच्या जेएनसीला आणि गांधीलीला आपण हवामान यंत्रणा लावलेली आहे. सातत्याने 24 तास डाटा उपलब्ध होतो आणि त्यातून आपल्या शेतकऱ्यापर्यंत जो काही येणारा फोरकास्ट आहे ते देखील आपण सांगायचा प्रयत्न केलेला आहेच आहे. त्यातून बघितलं गेलेलं आहे की जागतिक परिमंडळावर होणारा आता जो काही जागतिक तापमान वाढ असं म्हणून सांगितलं तर पण तसं नव्हता. तापमानामध्ये घसरण चालू आहे असं एक लक्षात येत आहे आणि त्याचा जो इम्पॅक्ट आहे मी या ठिकाणी आमची हवामान यंत्रणा लावलेली आहे पाहतोय आणि त्यातून शेतकऱ्यापर्यंत हा विषय कसा पोहोचता जाईल. सातत्यानं जे अलर्ट्स असतील आपत्ती घातले असतील त्या संदर्भात अलर्ट्स पेपरच्या माध्यमातून प्रसार माध्यमाच्या माध्यमातून हे पोहोचायचा प्रयत्न केलेला आहेच आहे. पण यामध्ये बघितलं गेलं ट्रेंड आहे आपण ज्या सोलो ऑब्झर्वेटर भेट देऊ ते नेमकं कशामुळे होत असला पाहिजे, खगोलशास्त्राचा आणि या पावसाचा अंदाजाशी का संबंध आहे का, हे सगळं त्या ठिकाणी सविस्तर आपण पाहतोच. साधारणतः मागच्या 5-10 वर्षाचा जर आपण विचार केला तर पावसाचं प्रमाण आणि जमिनीशी नातं असलेलं हे कसं मोजमाप केले गेलेलं आहे आणि तर शेतीवर कसा परिणाम होतो? यावर्षीचं गणित काय आहे? यावर्षीचं गणित बघता येईल पण त्याच्या पूर्वीच आपण जर गेल्या 100 वर्षाचा मान्सूनचा जर प्रॉस बघितला भारतातला त्यामध्ये जास्त फरक पडलेला नाही. हा एक महत्वाचा संशोधन आहे की म्हणते पाऊस पडलाय जास्त वाढलं असं काही झालेलं नाहीये. एकूण प्रमाणामध्ये फरक पडलेला नाही आणि त्या सगळ्या पॅरामीटरमध्ये पडलेला नाही. सरासरी आपल्या सर्व ठिकाणी जो पाऊस आहे तो तेवढाच पडलेला आहे. आणि हे बघितलं गेलेलं आहे की आपण गेल्या काही पॅरामीटरमध्ये आपण भारत सरकारने गाडीगांचं पॅरामीटर नंतर गोवारीकरचं पॅटर्न असा अनेक पॅटर्न समोर आले पण जी अनेक पॅरामीटरमध्ये नंतर टिकली नाहीत. पण आता बघितलं जात आहे की ज्या परिमंडळामध्ये काम करताना अनेक इनपुट जे मिळतात, आता सॅटेलाइटचा उपयोग होतोय, रिअल टाइममध्ये काही ऑब्झर्वेटरी पृथ्वीच्या अनेक ठिकाणी बसवले गेलेले आहेत, तो डाटा उपलब्ध होतोय, त्यातून इंटरप्रिटेशन करताना सोपं गेलेलं आहे. आता बघितलं गेलं की या वर्षीचा मान्सून जो आहे हा वेळेच्या आधी येईल हे 30 जानेवारीला मी सांगितलेलं आहे की इंटरप्रिटेशन केलं की 30 जानेवारीला बाकी केलं होतं की या हे पॅरामीटर्स आहेत यामुळे कदाचित यावर्षी त्यामध्ये बघितलं गेलं की आपल्याकडे धुळीचे वादळ येऊन गेलेलं आहे. गुजरातपासून एक धुळीचं वादळ आपल्याकडे एंट्री केली होती. त्यानंतर हीट वेव्ह निर्माण होईल आणि आमच्याकडं जी प्रशांत महासागर जो आहे पॅसिफिक महासागर त्याचा विषुववृत्तावरचं तापमान मोजलं जातं, सातत्याने मोजलं जातं. मग 3.4 रिजन जो आहे त्याला आम्ही ला निना अल्निनो ही काय न्यूट्रल स्थिती आहे तिथलं तापमान काय आहे हे कंटिन्यू मोजलं जातं आणि ते ट्रेंड मिळतो की तो आता ला निनामध्ये कंडिशन आहे जे प्रमाणाच्या खाली उतरलेलं आहे का काय. तर लक्षात येते की प्रशांत महासागर तापमान जे आहे हे गेले 1-1.5 वर्ष झालं प्रमाणाच्या खाली घसरलेलं आहे. ते थंड का होत आहे ही जी पॅरामीटर देत आहेत त्या पॅरामीटरला आमचा भारतीय मान्सून जो आहे हा फेरो राहतो, चांगला राहतो असं बघितलं गेलेलं आहे. आणि त्यामुळं साधारणतः इंडिका सांगतात तर पुढचा ट्रेंड कसा असणार आहे. मग थंड व्हायचं काय कारण आहे, मग सूर्याशी निगडीत आम्हाला काय पॅरामीटर बघितले पाहिजेत का, मग ते बघण्याकरता आपण सूर्यावरती होणारे बदल जे आहेत हे बघतो आणि ती इंटरप्रिटेशन करायला सोपं जातं. हा सेलेस्टियर मी पृथ्वीवरती कुठं आहे हे आपल्याला आता मी म्हणजे औरंगाबादला आहे परंतु मी विश्वोत्सव असेल तर मी काय अनुभव घेतला असता. मग या ठिकाणी आम्ही दाखवलेला आहे की हा विश्वोत्सवामध्ये असल्यानंतर माझ्या क्षितिजावरती हे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव असं राहील. परंतु त्या ठिकाणी मला लक्षात की हा जो विषुववृत्त आहे आणि त्या ठिकाणी सूर्याचा मार्गक्रम कसा होईल हा पिवळा दाखवलेला आहे. आता मी समजा मी औरंगाबाद असल्यामुळे माझा उत्तर ध्रुव जो आहे हा 20 अंश उत्तरेकडे वरती सरकेल आणि मी थोडं तिरकी दिसेल आणि त्यामुळं आम्ही परवा दिवशी जी काही 0 शॉर्टेड अनुभवली होती हा सूर्याचा मार्ग जो आहे हा सूर्याचा मार्ग आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी आला आणि आम्ही औरंगाबादकरांनी परवा 0 सावलीचा दिवस अनुभवला आणि आता थोडा तो परत उत्तरेकडे जाईल आणि सूर्य परत दक्षिणेकडे आस्वाद करेल आणि त्यामुळे वर्षभरातला जो काही मार्गक्रमण आहे सूर्याचा हा भास्मा मार्ग आणि तुम्ही कशा असणारा लक्षात येईल. आपण मी अंटार्क्टिकावर गेलो किंवा उत्तर ध्रुवावरती गेलो तर उत्तर ध्रुवावर गेला तर मी काय अनुभव घेईल
तर लक्षात येईल की 6 महिने सूर्य आकाशात राहतो आणि 6 महिने रात्र राहते. ही जी फील आहे ही आपल्याला मुलांना इथं बसून सांगता येत नाही. त्या 12 जानेवारीला 12 डिसेंबरला 2012 सांगितलं गेलं, 21 डिसेंबरला की पृथ्वीचं डूम्स डे म्हणून सांगितलं गेला. आता देखील उद्याच 22 जुलैला देखील एक सांगितलं जात आहे की जग बुडणार आहे. असं काहीही होणार नाही पृथ्वीच्या बाबतीमध्ये. काहीतरी म्हणजे माध्यमातून पेरलं जातं आणि भीती दाखवली जाते, असं काहीही होणार नाही आहे हे नक्कीच. जी दुकानदारी सगळी सुरू आहे या सगळ्या भीती दाखवण्याच्या नावाखाली त्या सगळ्यांची दुकानदारी बंद होईल तुम्ही जर असं भाकीत केलं तर, हे खरं आहे. मी परत एकदा तुमच्या गावाकडे येतो. गावातलं संस्कृती कशी होती, घरी येणं जाणं कसं माणसाचं होतं आणि कसं सांस्कृतिक तिथलं संस्कार तुमच्यावर गावातले होते, काय सांगाल? साधारणतः 74-75ला भाग्यनगरला राहायला आलो. भाग्यनगरला आणि गाव कुठलं प्रॉपर? मूळ गाव बाबांचं औंध, सातारा जिल्ह्यात औंध. बाबा किर्लोस्करांमुळे नांदेड आले 63ला, मग नांदेडकर झालो. माझा जन्म नांदेडचाच, पाल्यारावच्या दवाखान्यामध्ये गुरुद्वाराजवळचं. आणि 5वीपर्यंत शारदाभाऊंचा विद्यार्थी नक्कीच आहेत. साधारणतः 5वीपर्यंत शारदाभाऊंचा विद्यार्थी आणि नंतर 5वी नंतर 10वीपर्यंत महात्मा फुलेचा विद्यार्थी. आणि भाग्यनगरला आल्यानंतर मग मी सहकारी मित्र भेटले. विश्वास कुरुंदकर असेल, महेश जागीरदार असेल, राजू सुरुंशी असेल, प्रवीण पाटील असेल, ही जी मंडळी मिळाली. आणि राष्ट्रसेवा दलाच्या घटनेतून संपूर्ण आम्ही घडत गेलो. प्रवीण पाटील आणि सहर्ष पाटील काकांच्या सहवासात आल्यानंतर भाग्यनगर म्हणजे भाग्यनगरचं आहे. तुम्हाला माहिती आहे की तांबुळी काका असतील, नर कुरुंदकर असतील, कमलकिशोर कदम साहेब आहेत, नंतर आमचे नर कुरुंदकर होते, नंतर सहर्ष पाटील काका आहेत, नंतर आमचे सुधाकर डोईफोडे आहेत. ही महान मंडळी, सुधाकर सदी महाजन आहेत, ही सगळी मदनलाल राठी आहेत, ही सगळी मंडळी जी होती, बुधवाडीकर सर असतील, या सगळ्यात वसेकर सर होते, त्र्यंबक वसेकर सर, ही महान मंडळी जी आहेत ही आम्हाला त्या ठिकाणी मला लहान अनुभवता आली. आणि नक्की सुमा कुलकर्णी सर आहेत, एल के कुलकर्णी आहेत. ही सगळी मंडळी लहानपणाला म्हणजे आम्हाला मार्गदर्शन भेटली. आणि आमच्या संपूर्ण भाग्य युवा मंडळ नावाचं स्थापन झालं. मग मंजू पुरंदरे किंवा अजून पुरंदरे असतील, प्रवीण साले आहे, धनंजय डोईफोडे, शंतनू डोईफोडे ही भाऊ होत असेल, ही सगळी मंडळी लहानपणाची आम्ही सोबत मोठे झालो. त्यातून आम्हाला टीममध्ये काय काम करावं लागतं, एकत्रित काय शिकायचं. सेवा दलाचा आम्ही झेंडा वाहक होतो, त्यामुळं दररोज शाखेत जाणे. आणि मग जळगावला जे मोठा कार्यक्रम झाला त्यामध्ये प्रवीणसोबत आम्ही आलो. आणि पाटील काकांमुळं जे काही अनेक संस्कार नकळत होत गेले. टीममध्ये जे आहे काम कसं करायचं ते मूलभूत तिथून मिळालं असलं पाहिजे. भले आम्ही म्हणजे आम्हाला सांगता येईल की साहित्यामध्ये मला रस नव्हता, परंतु बाबांचं तांत्रिक शिक्षण नसल्यामुळे घरात जे काही पुस्तकं होती, 850 लायब्ररी पुस्तकं सगळी तांत्रिक होती. आणि मागचं घर कुरुंदकरांचं, पण त्यांच्या घरातली पुस्तकं कधी मी वाचलेलं आठवत नाहीत. पण ज्यावेळेस संशोधनाकरता मी आयुकामध्ये पुण्याला होतो 4 वर्ष 93-97, तर नवीन मित्र भेटायचे. मग ते म्हणाले की औंधकर तुम्ही नांदेडचे म्हणजे कुरुंदकरांच्या गावचे गाव. तर दोघं तिघं मला नांदेड भेटायला आले आणि नांदेडला येऊन कुरुंदकर सरांच्या घराला माथा टेकला आणि आमचं आयुष्याचं सार्थक झालं असं ते म्हणाले. अरे म्हणलं हो, ते माथा टेकण्याकरता 2-3 मित्र आले. आणि नंतर म्हणलं एवढं महान व्यक्तिमत्व आपल्या मागं राहते, आपल्याला काका म्हणून माहित होते, यांचं आपण कधी वाचलंच नाही. आणि नंतर मी त्यांची वाचनं स्वाद केली. आणि नंतर मी माझी देखील जे काही पॅरामीटर होती, नाही काकाच सगळे काकाच मंडळी होती. जे कुरुंदकर काका असतील, महाजन काका असतील किंवा काकाच म्हणलं, सगळे घरचे असलं काका म्हणल्यामुळे आम्हाला त्यांचं काय महान नव्हतं हे आम्हाला अंदाज यायला खूपच आम्ही खुशीच ठरलो त्यावेळेस. नंतर मात्र मग जे काही मी साधारणतः सांगता येईल की 97पर्यंत सोहळ्यामध्ये घरी पूजा केली असेल. आणि 97 नंतर म्हटलं देवा तू तुझं इकडं आणि माझं इकडं, माझं मी सूत्र केलेलं आहे. नाही बाकी भावांना वाटून दिलं ना. तुम्ही म्हणा की तुम्ही बघा, मी घरातल्या कुठल्या देवपूजेमध्ये आता अडकत नाही. नक्की असं म्हणता येईल, इकडे सांगता येईल. असंच भटकन तिथून मग अनेक आपल्याला काही गोष्टी, म्हणजे मला एमजीएमला मी 99 जॉईन झालो आणि नांदेडच्या वेधशाळेला त्या ठिकाणी. आणि मग भटकन तिथून लाटकर मॅडमने आम्हाला ट्रेकिंगसाठी भटकायला पाठवून द्यायच्या. मग टेकलॅब नावाचा क्लब होता, मी कोऑर्डिनेटर राहिलो 17 वर्ष त्याचा. महाराष्ट्रातले जो 103 किल्ले भटकून झाले, 7 हिमालय भटकायला मिळाला. त्यातून मग अनेक ठिकाणी संस्कृती बघायला भेटली त्या ह्याच्यामध्ये.
मग राहणीमान असेल, तिथलं जीवनकाम काय असेल, त्या ठिकाणच्या भौगोलिक प्रदेश कसं असेल, या गोष्टीची माहिती या निमित्ताने घेता आली. या ठिकाणी सॅम्पल बघता आले, बघा लक्षात येईल की अनेक गोष्टी त्या निमित्ताने गोळा करता आल्या. हा वूड फॉसिल आहे. वूड फॉसिल म्हणजे दगडाचा त्या ठिकाणी लक्षात येईल दगड दिसतोय, पण लाकडाचा दगड झालेला आहे. आणि लाकडा दगड झाला जवळजवळ 2 कोटी वर्षाचं असलं पाहिजे. 2 कोटी वर्ष असलं पाहिजे. कसं काय आपण अनुमान नाही नाही, याला म्हणजे कार्बन डेटिंगने काढता येतं. हो 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 हो. हा. आणि या ठिकाणी नांदेडचं म्हणता येईल की शंखतीर्थ जो आहे. नांदेडचं फारच कौतुक. नाही नाही, नांदेड म्हणजे शंखतीर्थ सापडलेला हा शंख आहे. पण हा दगड दिसतोय. दगड झालेला आहे. फॉसिल शंखाचा दगड झालेला आहे. आणि दुसरी खासियत अशी नांदेडची खासियत, जो बुधवारचा बाजार आहे तरोडा जवळच्या, त्या तरोड्या दगडात हा दगड आलेला आहे, पण आलू म्हणून माझ्या घरात आलेला आहे. हा आलू दिसतोय. आलूच म्हणून घरात आला, पण दगड निघाला. हे कसं काय असं? ते त्या म्हणजे ज्या बागवानांनी दिला तो दगड म्हणून दिला नव्हता, आलू म्हणून दिला होता. आणि ज्या घरात आला बघितलं तर दगड होता, पण दिसणारा आलू असल्यामुळंच त्याचं जे काही टेक्स्चर आहे परफेक्ट आलूसारखं वाटतंय, म्हणून मी त्याला माझ्याकडे जाऊन ठेवला. त्या ठिकाणी ओरिजिनल मोती देखील आहेत. कसे ओळखायचे ओरिजिनल मोती? त्या ठिकाणी आपल्याला ही म्हणजे समुद्रातून गोळा केलेले आहेत. हो, हो. हे काय शिवाजी महाराज हे वेगवेगळ्या प्रकारचे जमा केलेले सगळे धातू. भारताच्या बऱ्यापैकी ज्या ज्या निमित्ताने म्हणजे भटकंती करता आली त्या ठिकाणचे वाळू गोळा केलेले आहेत. मग लक्षात येईल की हे मिदनापूर वेस्ट बेंगॉलची आपल्या समुद्राचा जो बे ऑफ बेंगॉलमधली जे काही वाळू आहे ही लक्षात येईल. या ठिकाणी केरळमध्ये एक वाळू दाखवता येईल. हे काय आहे? हा दगड असा आहे की 2009ला नांदेडला जे आपला एमजीएमचं खगोलशास्त्र केंद्र आहे त्या केंद्राला संपूर्ण जगात नंबर 2चं पारितोषिक मिळालं. बरोबर. तर त्या मध्ये ज्यावेळेस पारितोषिक वितरण होता कार्यक्रम होता तो होता केपटाऊनला. आणि तो केपटाऊनला कार्यक्रम असल्यानंतर माननीय कमल कृष्ण दुसरा म्हणले की अवॉर्ड जरी एमजीएमला भेटला असेल तर तू काम केलेलं आहेस, तू स्वीकारण्याकरता साऊथ आफ्रिकेत तू जाऊन येशील. मग त्या ठिकाणी जायचा योग मिळाला. आणि त्या ठिकाणी 2 घटना इथं आहेत दाखवता येईल मला या ह्याच्यामध्ये की हा दगड जो आहे साऊथ आफ्रिकेतला सर्वात मोठी दुर्बीण जी आहे त्या दुर्बिणीच्या पायथ्याशी 4 दिवस मुक्काम करता आला, त्याचं संशोधन करता दुर्बिणीतून करता आलं. आणि नेल्सन मंडेला ज्या ठिकाणी त्यांना जवळजवळ 27 वर्ष जेलमध्ये ठेवलं होतं रॉबिन आयलंड वरती, त्या ठिकाणचा सॅम्पल आहे. त्या रॉबिन आयलंडवरचा जे सॅम्पल आला मी बघितलं की तो सगळा प्रसंग जो आहे हा मला आठवतो. आणि ते 4 रात्री काय बघितलं, दक्षिण भारतात दक्षिण गोलार्धाचं जे आकाश ज्या बघता आलं हे घटना पाहता ते सॅम्पल ठेवलेलं आहे. बाबाबुवाच्या आश्रमामध्ये वेगवेगळ्या महाराजांचे चिली मोडतानाचे फोटो आहेत. आपले बाबा नाही आपले बाबा नक्की त्यांनी साक्षात प्रयोग वैज्ञानिक प्रयोग नक्की त्यांना आपण नाही नक्की पुढे जाऊ. येस. मला परत मी अजून तुमच्या एज्युकेशनकडे आणि सगळ्या वातावरणाकडे येतो. कसं ते सगळं कॉलेजमधलं वातावरण होतं, तुम्ही विज्ञानाची कास कशी धरली आणि इथपर्यंतचा आता सगळा प्रवास कसा आहे? महाविद्यालयामध्ये किंवा शाळेमध्ये बघितलं गेलं की मला प्रयोग करायची खूप हौस होते. मी जे काही प्रयोग केले असतील शाळेमध्ये घेऊन जायचो, इव्हन कमल काकांकडे देखील घेऊन जायचो. आणि प्रत्येकाने मला पाठबळ दिलं, शाळेने मात्र पाठबळ दिलं नव्हतं. शाळेमध्ये आम्ही बॅक बेंचर होतो आणि त्यामुळे प्रयोग करताना लक्षात आलं की तू प्रयोग जरी भले केले असतील पण त्या ठिकाणी वर्गाचे नंबर 1 आणि 2 जे आहेत हेच त्या प्रदर्शनात जातील, तुला जाता येणार नाही असं म्हटलं गेलं. आणि 10वीपर्यंत मला कुठल्याच विज्ञान प्रदर्शनात सहभागी होता आलं नाही ही खंत होती. ज्यावेळेस मी आयुकामध्ये जॉईन झालो, नासाच्या प्रोजेक्टला काम केलं, नाव होत गेलं, तर त्यानंतर मला शाळेतून पत्र आलं की तुम्ही आमच्या शाळेत विद्यार्थी आहात, खूप तुमचं कौतुक आहे आणि तुमची आमचे विद्यार्थी असल्यामुळे मुलांना मार्गदर्शन करणार तुम्ही तिथं शाळेमध्ये आलं पाहिजे. पण लक्षात आलं की मी सरांना कल्पना दिली मी येतो, पण त्या शाळेने सांगितलं, मुलांना बोललो देखील, शाळेनं मला सहकार्य कधी केलेलं नव्हतं. पण त्यानंतर मोटिवेशनल गोष्टी अशा होत्या की त्या उत्सुकतेपोटी मला अनेक प्रयोग करता आले. महाविद्यालयामध्ये असल्यानंतर सायन्स कॉलेजला जॉईन झाल्यानंतर त्याच्यापूर्वी एक रेडिओ केंद्र करण्याचा योग मला मिळाला. 10वीच्या सुट्टीमध्ये मी ज्या सुट्टीचे जो गॅप असतो त्यामध्ये बाबांच्या पुस्तकातून एक पुस्तक काढलं आणि त्यातून रेडिओ केंद्र तयार करायचं कसं करायचं ह्याची मी अनुभूती घेतली.
आणि ते त्या केल्यानंतर साधारणतः एक 15-20 दिवसानंतर त्याची रेंज वाढवली आणि ती रेंज वाढवल्यानंतर आम्ही भाग्यनगरचे जे काही काकू मंडळींची आवडती गाणी असतील ही त्या ठिकाणी आम्ही वाजवायचो. मग भाग्यनगरच्या वर्षापर्यंत रेंज वाढवली आणि 2-3 दिवसानंतर एक दिवस पोलिसांची एक व्हॅन घरी आली आणि त्याने आम्हाला सांगितलं की तुम्ही जे काही प्रयोग केलेले आहेत हे योग्य नाहीत आणि FIR करण्याकरता म्हणजे कंट्रोल रूमला मला घेऊन गेले. तिथे SS कुलकर्णी नावाची व्यक्ती होती. त्या व्यक्तीने आम्हाला पोहण्यापूर्वी एक माझा छोटा FIR माझ्या नावाने एक माझा फाटला गेला आयुष्यातला आणि प्रजावणी बातमी छापून आली. मग झालं काय की यानंतरच्या फेजमध्ये मला 10वीला ज्या प्रमाणावर मार्क असतात ते पडले नव्हते, पण 11वीला इलेक्ट्रॉनिक्सला मला ॲडमिशन पाहिजे हे मला खूप जाणवत होतं. मी माझं काकांना माझ्या काकांकडे सचिव होते नांदेड एज्युकेशन सोसायटीचे. काकांना म्हणले पत्र द्या, सेक्रेटरी करता कोटा आहे तर तुम्ही मला दिलं तर मला नक्कीच त्या ठिकाणी जे नंबर लागेल. काकांनी पत्र दिलं, पण मला जसे मार्क पडले होते आणि गोविंदभाई श्राफ औरंगाबादला जे होते ते नांदेडच्या संस्थेचे अध्यक्ष होते. त्या ठिकाणी काकांनी सांगितल्यानंतर त्यांनी देखील एका विद्यार्थ्याला मार्क म्हणजे पत्र दिलेलं आहे. योगायोगाने दोघांचे ज्या पद्धतीने मार्क पडलेले आहेत माझा आणि त्या विद्यार्थ्याचे दोघांचे सारखेच होते. आता प्रश्न पडला की मला द्यायचं का त्या विद्यार्थ्याला द्यायचं. मग ती मिटिंग ठरल्यानंतर तिने सांगितल्यानंतर मला विचारल्यानंतर मग ते आमची मिटिंग त्या विद्यार्थ्याला बसवलं गेलं मला आणि त्याला. मला 2 नावं घ्यावं असं वाटतात, डॉक्टर राममोहनराव आणि विठ्ठलाचारी हे दोघं नावं जे आहेत ते दोघांना सांगितलं गेलं की तुम्ही या दोघांचा इंटरव्ह्यू घ्या आणि 2 विद्यार्थी असतील तुम्ही सांगा. मग मला सांगितलं गेलं तर मी ज्या सांगितलं असताना विठ्ठलाचारी सरांनी मला प्रश्न विचारला की नाम क्या बताया त्याला. मग नाव सांगितल्यानंतर मी सांगितलं श्रीनिवास औंधकर. मग राममोहन सर म्हणले अरे 2 दिन पहले पेपर में जो FIR आया था तेरा था क्या, जो काम किया था रेडी गेले हा जी मैं था म्हणलं. तात्काळ सरांनी सांगितलं की औंधकर कामाचं आहे हे पोरग काही कामाचं नाही. आणि त्या अशी प्रसंग घडले. आणि तुम्हाला आई भेटायच्या आत्ता म्हणजे हे सगळं तुमचं यशस्वी बघून तर आई नेमकं नाही आईला हे सगळं नाही पाहता आलं. आई 94ला गेल्या आणि बाबा 97ला. सगळी जी प्रगती खगोलशास्त्रातली असेल हे बघायला बाबानं आई काय तर सुरुवात नेमकं नक्की म्हणजे आई मोटिव्ह करायचीच. म्हणजे ज्या सगळ्या गोष्टी करता प्रत्येक वेळेस आईचा जो हट्ट असायचा की तुला जे काय करायला. इव्हन MSCला देखील मला बाबांनी सांगितलं की आपला कारखान्यातला कामगार आपलं सुटतोय तर बाबा आईला म्हणणं ह्याला शिकू द्या म्हणले. आणि बाबा देखील मोठी केलेलं होतं, पण तरी देखील बाबांचं मत होतं किंवा कारखान्यात काम करायला माणूस भेटलं तर काय करत आहे, मग शिकलेला माणूस असलं तर काय करत आहे. म्हणजे आम्हाला अनेक गोष्टी बाबांकडून कळाल्या. लिफ्ट केसेस स्कीममुळे मला म्हणजे नांदेड जिल्ह्यात जवळजवळ 350 ठिकाणी जाऊन भटकून त्या ठिकाणी जी ग्रामीण शेतकऱ्यांना जे लिफ्ट केस स्कीम आहे ही त्यांनी दाखवता आलेली आहे, करता आलेली आहे. आणि अनेक गोष्टी बाबांच्या आणि आईच्या मार्गदर्शनात जी काही असेल ते करता आलेली होती. तुम्हाला असं काही आठवतंय की तुम्ही काहीतरी भाकीत केलंय त्याच्यामुळे सुरुवातीच्या काळात शेतकऱ्याला फायदा झालेला आहे किंवा वेगवेगळ्या विषयात प्रयोग करणाऱ्या अनेकांना फायदा झालेला आहे? नक्की नाही आताच म्हणतोय हे. आता आपण क्लायमेटचा विचार करत आहोत. हा लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म 2 प्रकार असतात. आपला अंदाज वक्त करता येतो. पुढचा आता जो 70 वर्षाचा क्लायमेट जो आहे हे इंटरप्रिट करता येतं. म्हणजे इथून ट्रेंड जर आपल्या लक्षात आला की आपला ट्रेंड असं कमी असेल तर प्रिपेअर्डनेस जो भाग आहे आपत्ती युगातली असेल तर आपत्तीच्या पूर्वी आपण तयार आहोत का हे शेतकऱ्यापर्यंत गेला असेल नक्कीच त्याचा फायदा होतो. आणि ती प्रिपेअर्डनेसचा भाग न करता आपण तशी यंत्रणा विकसित करतोय. आणि माननीय राज्य सरकारने देखील आता केंद्र सरकारने देखील आता जी औरंगाबाद विभागाकरता डॉपलर रडारची मंजुरी केली त्याच्याकरता अनेक वर्षी मी मागे लागलो होतो. आणि त्यातून आता आपल्याला सी बँडचा जो रडार जो आहे हा आता प्राप्त होणार आहे. त्यामुळं आपल्याकडे जी आपत्ती घडते ती आपल्याला आपत्तीच्या पूर्वी आपल्याला नक्कीच अंदाज होणारं नुकसान जो आहे हे नुकसान टाळणं शक्य आहे. अच्छा, आत्ताच्या काळामध्ये अनेक मुलं जेव्हा तुमच्याकडे येतात ज्यांना विज्ञानाची आवड आहे त्यांच्या दृष्टिकोनातून हे जग कसं आहे, त्यांना काय वाटतं, आपण ज्यात करिअर करतो ते योग्य आहे अयोग्य आहे, काय मुलांच्या आवडीनिवडी आहेत सध्या, कारण जग खूप बदलत चाललेलं आहे. होय बघितलं गेलं पाहिजे की अद्याप एकूण ट्रेंड जो आलेला आहे त्या सगळ्या ट्रेंडमध्ये बघितलं गेलं की मुलांना ॲप बेस्ड आता ते जे आता सुरू केलं काम लक्षात येते. प्रॅक्टिकल फील्डवरचं काम जे आहे हे माहीतच नाही आहे. आणि त्यामुळं फील्डवरती आल्यानंतर त्यांना मिळणारा आनंद जो आहे तो खूप असणार आहे. नुकतंच आम्ही राज्यस्तरावरचं राज्य खगोल अभ्यासक्रम अधिवेशन औरंगाबादला 5-6-7 घेतलं 6-7-8 तारखेला.
त्यातून लक्षात आलं की या गोष्टीला खूप मोठ्या प्रमाणात गेलं पाहिजे. तर त्यामध्ये राज्य पातळीवरचं आता नियोजन चालू आहे की या संपूर्ण गोष्टींना बढावा देण्याकरता काय करता येईल. आणि त्यातून लक्षात येत आहे की मुलांना प्रॅक्टिकल फील्डवरती महत्त्वाचं आहे आणि त्यातून करिअरला किती मोठा वाव आहे हे देखील कळेल. आमची आता 17-18 जे काही व्याख्यानं होती संपूर्ण त्या दृष्टीने नियोजन केली होती की प्रत्येकाला त्या करिअरला कसं काम करता येईल. 17 वेगवेगळ्या क्षेत्रात होती. काही जणांनी अमेरिकेतून आम्हाला सहभाग नोंदवला आणि त्यांनी ते लेक्चर सादर केलं. तर पुढची 5-50 वर्ष जी असणार आहेत ही खगोलशास्त्राकरता खूप मोठी आहेत आणि ती मोठी ह्याच्याकरता आहेत की प्रचंड डाटा आता येतोय. सध्या जगामध्ये 2 क्षेत्रातून डाटा खूप येतोय. तो एक मेडिकल सायन्स आणि दुसरं खगोलशास्त्र. एपीजे अब्दुल कलाम बरेच भाग्य केली होती. हो ती कशी प्रत्यक्ष नाही येतच आहेत की याचा तर विज्ञान आणि तंत्रज्ञान जो विषय म्हणतो आम्ही त्या प्रॅक्टिकल फील करणं जे आहे ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी होत्या. आणि त्याकरता एपीजेने जे स्वप्न जे बघितलं होतं त्याला आपण पूर्तता करण्याकरता अद्यापही पूर्णपणे त्या ठिकाणी काम झालं की उतरत नाही आहेत. अनेक गोष्टींमध्ये आपल्याला अजून अद्याप सुरुवात करायची काय असं ते दिसून येत आहे. आपण आता कुठं आलो होतो आणि हे काय याचं वैशिष्ट्य आहे? तारांगण आहे. विज्ञान केंद्रातलं तारांगण आहे. साधारणतः 40 लोक या ठिकाणी बसतील असं व्यवस्था आहे. आणि आपण सुरू करू शकतो. आणि या ठिकाणी बघितलं गेलं की बसा आपण बसून 2 मिनिटं शूट करूया. एक 2 सेकंद बघू. वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला फील्ड आहे वरती स्क्रीन जी आहे वरती दिसेल आणि त्यामुळे तुम्हाला ऍक्च्युअल जे अंतराळ आहे हा त्या ठिकाणी प्रत्यक्ष बघायला अनुभव हे मिळून जाईल. नक्कीच तारांगण दिवसा तुम्हाला तारे बघता येत नाही परंतु दिवसा बघण्याकरता तारांगण फील्ड जे आहे हा तारांगणाचा प्लॅटफॉर्म असतो. मराठवाड्याचं पहिलं तारांगण जे आहे हे एमजीएमचं या प्रिमायसिस मध्ये आहे आणि तुम्हाला नक्कीच संपूर्ण जे आकाश जे आहे हे पाहायला आनंद मिळेल. मला अजून एक विचारायचं जेव्हा विज्ञानवादी मुलं लहान लहान मुलाला भेट देतात हे पाहतात तेव्हा त्यांना हे काय वाटतं? नक्की यात लक्षात येईल जे आपण नाही हे पण करा लाईट बंद करा. विज्ञानाशी संबंधित असलेल्या मुलांना जेव्हा हे मुलं पाहतात तर त्यांना काय स्वप्न पडतात त्यांना काय वाटतं? झालं शहरातले आता लाईट्स इतके वाढलेले आहेत की तारे दिसणं बंद झालेले आहेत आणि तो फील येण्याकरता त्यांना गावाच्या बाहेर जाणं आवश्यक आहे आणि ते शक्य नाही आहे. आणि ते फील येण्याकरता हा जो आपण आता बघतो आहोत सभागृहात या ठिकाणी आहोत तारांगणामध्ये आणि त्यातून मिळणारा आनंद जो आहे हा खूप आनंद अवर्णनीय आहे. आणि त्यातून मुलांना जे काही फील मिळतं आणि जो काही या विषयाकडे आवड निर्माण होते ही खूप मोठी असते. तारांगण आणि हे सगळे प्रयोग विज्ञानवादी मुलं वाढण्यासाठी निश्चितच महत्वाचे आहेत. आता मी शेवटाकडे मला जायचंय. तिकडं पण आपल्याला एक तिकडला एक प्रयोग आपल्याला पाहायचा आहे. तुम्ही जेव्हा तुमच्या या सगळ्या प्रवासाकडे पाहता मागे करून पाहताना तुम्हाला जे काही सक्सेस मिळालेलं आहे तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कुठले पासवर्ड यूज केले म्हणजे तुम्ही विज्ञानवादी बनलात, तुम्ही सेवादलाचे सैनिक बनलात, तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं हे सगळे प्रयोग करू शकलात, काय त्यामागे प्रेरणा होती? प्रेरणामध्ये महत्वाचं सातत्याने काम करणं आहे. जे विषय आपण निवडलेला आहे तो योग्य मार्ग आहे आणि यामध्ये लक्षात आलं की आपण जो मार्ग पकडलेला आहे त्यामध्ये अनेक घटनांचा त्या ठिकाणी आपल्याला सहकार्य भेटत गेलं, अनेक मान्यवरांचं सहकार्य भेटत गेलं. एकटा नुसतं करत गेलो नसतो. जे एमजीएमचं पाठवलं नसलं असतं तर मला काम करणं देखील आवड गेलं असतं. आणि या व्यतिरिक्त आनंद हा आहे की आम्हाला ह्या गोष्टीतून काम करताना हे जाणवलं की मुलांना हा विषय शिकवताना मिळणारा आनंद खूप मोठा आहे. आणि तो जो आनंद आहे हे हा आणि जो विषय आपण डोक्यात घेतोय की जो संशोधनाचा मार्ग पकडलेला आहे हा मार्ग सर्वसामान्य पोहोचला. त्यातून होणारे जे काही लोकांना ज्ञान मिळाल्यानंतर त्यातून जागरूकता झाली त्यातून मिळणारा आनंद असणार खूप मोठा. कारण आपत्ती किंवा बाकीच्या गोष्टी करता प्रिपेअर्डनेस भाग होता हे आपलं संशोधन लोकांपर्यंत पोहोचता येतं. बाबांचा एक अर्थ होता म्हणजे मला असं आता ते म्हणायचे तू खगोलशास्त्राचा अभ्यास करतोय शेतकऱ्यांना काय फायदा होईल. आणि तो जो मूलमंत्र होता तो लक्षात ठेवला आणि त्यातून वेगवेगळ्या दुर्बिणीच्या माध्यमातून संशोधन तर करत राहिलो. आणि परंतु विषय डोक्यात कायम ठेवला की मला शेतकऱ्यापर्यंत हा विषय कसं पोहोचता करता येईल. या ठिकाणी आमच्या या 2 दुर्बिणी आमच्याकडे सातत्यात लावलेल्या असतात. या दुर्बिणीच्या माध्यमातून सूर्याचं अध्ययन केलं जातं आणि सूर्याच्या अध्ययनातून सातत्याने जो डाटा गोळा होतो तो सर्वसामान्य पोहोचतोच. परंतु त्या व्यतिरिक्त
जो काही घटनाक्रम मी मगाशी म्हणालो की तुम्हाला इथे एक इमेज दाखवतो. काय आहे हे? सूर्यावरच्या सौर ढगांचा जो अभ्यास केला जातोय, सातत्याने सूर्याचा अभ्यास केला जातो आणि गेल्या काही वर्षापासून सातत्याने सूर्यावरच्या सौर ढगांमध्ये घट निर्माण बघितलेली आहे. आणि ही घट जी आहे ही या ठिकाणी मॉनिटरिंग केली जाते. आणि त्या संदर्भातलं जे काही अध्ययन आहे तो ट्रेंड बघितला जातो गेल्या काही वर्षांपासूनचा. साधारणतः पुढची काही वर्षे जे आहेत सूर्य मंदावतोय असं लक्षात येतोय. आणि ते सूर्याचं मंदावणं जे आहे, आपण डॉक्टरकडे गेले, डॉक्टर नाडी बघतो की नाही, तसंच काय तर होत आहे. आणि ती नाडी तपासण्याचं काम आम्ही इथं बघतो. आणि देशातल्या काही मोजक्या ऑब्झर्वेटरीमध्ये ते गणना होते. आणि पुढचा काळ जो आहे हा सूर्य मंदावल्याने होणारा जो परिणाम असणार आहे क्लायमेटचा, तो बघितल्या लक्षात येते की सूर्यावरती छोट्या म्हणजे पृथ्वीवरती सध्या छोट्या हिमनगाची सुरुवात झालेली आहे असं म्हणता येतं. आणि तो जर ट्रेंड असेल, मला प्रिपेअर्ड सांगतोय, हा लक्षात येईल तुम्हाला पुढचे काही वर्ष म्हणजे 70-78 पर्यंत 75 पर्यंत काळ असणार आहे हा सूर्य मंदावलेला असणार आहे. आणि तो जो परिणाम काय? लक्षात येईल की माझ्याकडे उत्तर गोलार्धात किंवा दक्षिण गोलार्धात तापमान जे घसरेल आणि त्यामुळं आपल्याला सुपर पॉवर होता येईल. आपल्याकडचे जे काही रिजन आहे, आमच्याकडे क्लायमेट बदलेल, डिझास्टर खूप मोठ्या प्रमाणात वाढतील. आपल्या आपत्ती घातल्यामुळं आज जागतिक तापमान वाढ सांगतात, पण तसं होत नाही आहे. सूर्याच्या मंदावण्यामुळं अनेक बदल होत आहेत आणि ती आतापर्यंतच्या मानवी जातीला कधीच माहीत नाही आहे. अशा अनेक संकटांना आपल्याला फेस करावं लागणार आहे. मी आता समारोपाकडे येतोय. तुम्ही त्या विज्ञानवादी मुलांना काय सांगाल की हात कोणाला तरी दाखवण्यापेक्षा दुर्बिणमधनं सूर्य पाहणं आणि त्याची आपल्या आजूबाजूच्या सगळ्या प्रकारच्या उंची मोजणं किती गरजेचं आहे? नाही, आपल्याला प्रत्यक्ष फील्डवरती काम करताना तुम्ही प्रत्यक्ष अनुभूती जी आहे ही स्वतः घेतलीच पाहिजे. कोणा हात दाखवण्याच्या प्रत्यक्ष हाताला काम केलेलं काम जे असणार, कर्म असणार आहे ना, त्यातून मिळणारी ताकद प्रचंड आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही, आता औरंगाबादच आपण जंतरमंतर तयार केलेलं आहे. या ठिकाणी शॅडो दिसते आहे, साधारणतः 7:32 दाखवते आहे. आणि आता 7:32 मध्ये स्थानिक वेळेमध्ये मी आज आहे मेची 20 तारीख आहे, 21 तारीख आहे, तर त्या ठिकाणी 32 मिनिटं ऍड करा. तुम्हाला लक्षात येईल की आता साधारणतः 8 वाजत आले असतील. किती बघा घड्याळ किती वाजलेत? 8 वाजलेले आहेत. हे जे दाखवलेले घड्याळ हे सौर घड्याळ आहे. सूर्यावरती शॅडो पडते आहे, ही या ठिकाणी शॅडो पडते आहे. आणि त्यानुसार तो काटा फिरतो आपला. आपला 7:30 वाजलेले आहेत. त्यामध्ये आता मे मध्ये किती आहे, मेचे 32 मिनिटं ऍड करावं लागणार आहेत. ही ते ऍड करा तुमच्या घड्याळामध्ये. मग तुमची लोकल टाइम जी आता चालू आहे घड्याळातली ही दाखवेल. मला असं वाटतं की हे सगळे प्रयोग महाराष्ट्रातल्या विज्ञानवादाशी संबंधित असलेल्या त्या प्रत्येक युवकाने पाहिले पाहिजे. श्रीनिवास औंधकर सरांचा लहानपणापासूनचा सगळा प्रवास आपण जर पाहिला तर वैज्ञानिक दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे. तुमच्यावर कुठल्या संघटनेचे विचाराचे तुमचा प्रभाव तुमच्यावर असतो तेही खूप महत्वाचं आहे. सेवा दलाचा सैनिक ते इथपर्यंत खगोलशास्त्रज्ञ आणि वेगवेगळ्या विषयामध्ये मिळालेलं त्यांनी प्रावीण्य खूप महत्वाचं आहे. नांदेड पासून ते औरंगाबाद पर्यंत आणि वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन केलेलं रिसर्च असा वेगळा प्रवास या निमित्ताने श्रीनिवास औंधकर सरांचा आज सक्सेस पासवर्ड या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अनुभवला. सर, या कार्यक्रमासाठी आम्हाला वेळ आपण दिला त्याबद्दल आपले मनापासून आभार. मी आज या कार्यक्रमात इथं थांबतो. मला आशा आहे की या आजच्या MGMच्या केंद्रामध्ये, वैज्ञानिक केंद्रामध्ये तुम्ही जी काही सफर केली ती सफर 2 प्रकारची होती. एक म्हणजे श्रीनिवास औंधकर सर यांचा प्रवास आणि दुसरा या सगळ्या केंद्राचा प्रवास. आपण वैज्ञानिक जाणीवा ठेवणं, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणं किती महत्वाचं आहे. म्हणजे गीता जरी अभ्यास कोणी करत असेल गीतेचा, तर त्या गीतेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन काय सांगितलेलं आहे हे पाहणं महत्वाचं आहे. कुठल्या ग्रहावर पाप आहे, कुठल्या ग्रहावर पुण्य आहे हे पाहणं किती मूर्खपणाचं लक्षण आहे हे औंधकर सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आज सक्सेस पासवर्ड या कार्यक्रमामध्ये मी इथं थांबतो. दुसऱ्या शनिवारी दुसऱ्या मान्यवरांसोबत मी याच ठिकाणी येणार आहे. माझा मित्र इरफान यांनी खूप छान पद्धतीने हे शूट आपल्यापर्यंत पोहोचवलं, त्याचेही आभार मानतो. औंधकर सरांचे आभार मानतो. आणि आज या सक्सेस पासवर्ड कार्यक्रमात मी इथंच थांबतोय. धन्यवाद.